राजाभाई केनी यांच्या वाढदिवशी चिखलीच्या सरखेल कान्होजी आंग्रे हायस्कूलला मिळालं नवं रूप. नवीन 11 वर्ग खोल्यांचे डॉक्टर गौतम दप्तरी व मान्यवरांच्या हस्ते थाटात उद्घाटन. रायगड जिल्ह्यातील चिखली येथील 1964 साली स्थापन झालेल्या सरखेल कान्होजी आंग्रे हायस्कूलच्या नवीन इमारतीचा उद्घाटन सोहळा सिरो क्लीन फार्म प्रायव्हेट लिमिटेडचे चेअरमन डॉक्टर गौतम विनोद दप्तरी यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला. शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख राजाभाई केनी यांच्या प्रयत्नातून व सिरो क्लीन फार्म प्रायव्हेट लिमिटेडचे चेअरमन डॉक्टर गौतम विनोद दप्तरी यांच्या सहकार्यातून 11 नवीन सुसज्ज वर्ग खोल्यांची इमारत बांधण्यात आली. 62 वर्ष पूर्ण करणाऱ्या या शाळेच्या कायापालटामुळे विद्यार्थ्यांना आधुनिक सुविधेबरोबरच शिक्षण मिळणार आहे. या सोहळ्यासाठी अलिबाग मुरुड रोहा मतदारसंघाचे आमदार माननीय महेंद्रशेठ दळवी प्रमुख मार्गदर्शनाखाली डॉक्टर गौतम दप्तरी, आरती दप्तरी व रायगड जिल्हा परिषदेच्या गटनेत्या मानसीताई दळवी यांच्या उपस्थितीत हा सोहळा मोठ्या आनंदाच्या वातावरणात पार पडला. यावेळी सभापती रसिकाताई केनी, संस्थापक अध्यक्ष राजाभाई केनी, स्वामी विवेकानंद संस्थेचे गलांडे US, JSW CSR हेड सुधीर तेलंग, मीता शहा, डॉक्टर गिरीश मुजुमदार, उमा मुजुमदार, संजीवनी नाईक आदी मान्यवर उपस्थित होते. याचबरोबर शाळेची स्थानिक सल्लागार कमिटी व कर्मचारी वर्ग, माजी विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने व सोहळ्याप्रसंगी उपस्थित होते. 65 वर्षानंतर सुसज्ज अशी शाळा निर्माण झाली आहे. या शाळेची इमारत जीर्ण झाली होती. पालक वर्गापुढे आपल्या मुलांना शाळेत कसं पाठवायचा असा प्रश्न होता. याकडे लक्ष देत डॉक्टर दप्तरी साहेबांच्या सहकार्याने इमारती वर्गाची नवीन वर्ग खोल्यांच्या इमारतीची निर्मिती करण्यात आली. यामुळे दुर्गम भागातील आदिवासी बांधवांच्या मुलांना आता चांगलं शिक्षण या वर्गातून मिळणार असल्याचं जिल्हा प्रमुख तथा शाळेचे चेअरमन राजाभाई केनी यांनी सांगितलं. यावेळी बोलताना सिरो क्लीन फार्म प्रायव्हेट लिमिटेडचे चेअरमन डॉक्टर गौतम विनोद दप्तरी यांनी राजाभाई व रसिका केनी यांच्या सामाजिक शैक्षणिक कार्याचं कौतुक केलं. तर JSW CSR हेड सुधीर तेलंग यांनी ही आपले विचार मांडताना शैक्षणिक कामासाठी आमचं सहकार्य असेल असं सांगितलं. शिवसेना जिल्हा प्रमुख राजाभाई केनी यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देते. आणि या वाढदिवसाचं औचित्य साधून आज त्यांनी एका शाळेचं उद्घाटन केलं. चिखलीची शाळा ही, आणि जवळजवळ 11 वर्ग खोल्यांचं या ठिकाणी राजाभाई आणि ज्यांनी म्हणजे दप्तरी कुटुंब, त्या कुटुंबाने त्या शाळेसाठी त्यांचं योगदान दिलं. आणि हे योगदान इथपर्यंत आणण्याचं काम आमचे जिल्हा प्रमुख राजाभाई केनी यांनी केलं. कारण त्यांनी राजकारण आणि समाजकारण या 2 गोष्टींचा वसा हातात घेतलेला आहे. कारण मागच्या कालावधीमध्ये जर तुम्ही पाहिलं तर जिल्हा परिषदेच्या अनुषंगाने बालेकिल्ला असणाऱ्या लोकांना सुद्धा राजाभाईंनी या ठिकाणी छेद दिलेला आहे. सुरुवात प्रथम त्यांनी ग्रामपंचायतीपासून केली. कित्येक वर्ष या ग्रामपंचायतीवर शेतकरी कामगार पक्षाची सत्ता होती, पण त्याला सुद्धा विकासाच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचून त्याला सुद्धा छेद दिला. आणि लोकांचा विश्वास आणि प्रेम संपादन करण्यात हे उभयता दोघंही यशस्वी झालेले आहेत. आणि त्याच अनुषंगाने पुढे वाटचाल करत करत आज जिल्हा परिषदेचं सुद्धा ध्येय त्यांनी गाठलेलं आहे. अशक्य अशी गोष्ट शक्य करून दिली, ती म्हणजे जनतेचं प्रेम आणि विश्वास. आणि याचं मी जास्त श्रेय याला ह्या दोघा उभयतांबरोबरच विद्यमान आमदार महेंद्र दळवी यांना सुद्धा देते. कारण राजाभाई केनींच्यावर ही जबाबदारी जिल्हा प्रमुख म्हणून अवघ्या विभागाची जबाबदारी त्यांच्यावर दिली. आणि ती जबाबदारी पेलत असताना यशस्वीपणे प्रत्येक माणसाला, प्रत्येक कार्यकर्त्याला, प्रत्येक पदाधिकाऱ्याला आजपर्यंत राजाभाई न्याय देत आलेले आहेत. आणि खरंच सांगते, शून्यातून केलेली वाटचाल आणि त्याला आलेलं यश म्हणजे मागच्या झेडपीला असं म्हटलं जात होतं की शक्यच नाही, पण अशक्य असं अद्वितीय यश रसिकाच्या माध्यमातून राजाभाऊंनी संपादन केलं. आणि खरंच सांगते, राजाभाऊंची काम करण्याची पद्धत, आता मागच्या वर्षीच्या वाढदिवसाला सुद्धा मी आली होती. सुंदर अशी जिल्हा परिषदेची इमारत त्यांनी हँडवर्क केली, नवीन वास्तू. शिवाय महिला बचत गटांसाठी त्यांचं काम भरीव आहे. आणि त्याचा मला अभिमान आहे की ते काम करत असताना आज माझी बहीण, माझी मैत्रीण रसिका हिला त्या महिला खात्याचं, महिला बाल कल्याणचं, जिल्हा परिषदेचं नेतृत्व, या विभागाचं नाही तर रायगड जिल्ह्याचं नेतृत्व करण्याची संधी त्या माध्यमातून मिळाली. आणि या उभयतांना मी खूप खूप शुभेच्छा देते की अशीच त्यांची पुढे वाटचाल चालू राहावी.